जंतर मंतरचं आंदोलन तर संपलं, मंत्र्यांचा राजीनामा पण झाला. पण या सगळ्यामध्ये दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराच्या कहाण्या मात्र अजूनही थांबलेल्या नाहीयेत. त्याच्याबद्दल रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. पॅलेट गन्स बद्दलचे धक्कादायक खुलासे वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये होत आहेत आणि आता जो ट्रक त्या दिवशी आंदोलनाच्या सकाळी तिथं दगडं भरून ठेवण्यात आलेला होता, तो ट्रक बेवारस नव्हता, तर पोलिसांच्याच मालकीचा होता. याच्याबद्दलचे काही रिपोर्ट्स जे आहेत ते समोर आलेले आहेत. कल्पना करून बघा, की जर पोलिसच अशा पद्धतीनं ब्रुटॅलिटी करत असतील, तर काय लेव्हलची मानसिकता या सरकारची आहे आणि ते देखील विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार करण्यासाठी ही सगळी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली होती का? पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, की अशी एखादी मोठी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये सरकारच्या काय चुका झालेल्या आहेत, पोलिसांच्या काय चुका झालेल्या आहेत, हे दाखवण्यासाठी एखादं कमिशन नेमलं जायचं आणि मग ते कमिशन आपला सविस्तर रिपोर्ट तयार करून साक्षी, नोंदी, पुरावे सगळं तपासून त्याच्याबद्दलचा निवाडा करायचं. वेगवेगळ्या घटनांमध्ये अगदी बाबरी मशिदीनंतरच्या सगळ्या घटनांमध्ये, दंगलीमध्ये सुद्धा श्रीकृष्ण कमिशन आपल्याकडे नेमलं गेलेलं होतं. गुजरात दंगलीच्या प्रकरणी शहा कमिशन नेमण्यात आलेलं होतं. असे सगळे कमिशन्स रिपोर्ट तयार करायचे. पण आता या पिढीनं या कमिशनच्या माध्यमातून जे काम होणार नाही त्याच्यापेक्षा मोठं काम केवळ त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलनं करून दाखवलेलं आहे. कारण सगळ्या घटनांचे तपशीलवार पुरावे रेकॉर्ड सहित या जनरेशननं आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आणि ते आता हळूहळू बाहेर येत आहेत. त्याच्याबद्दलची उत्तरं देणं हे पोलिसांना अवघड झालेलं आहे. म्हणजे मोबाईल हे एक प्रकारे शस्त्र म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये या पिढीनं सहजपणे वापरलं आणि कुठलीच क्रूरता दिल्ली पोलिसांची लपलेली नाहीये. प्रत्येकाचे पुरावे म्हणजे पॅलेट गन्स लागलेले आहेत, जखमी झालेल्यांचे फोटो, व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही पोलिसांच्या काठ्यांना खिळे लावलेले होते त्याचे व्हिडिओ आहेत. दिल्ली पोलिसांमध्ये काही गुंड सिव्हिल वर्दीमध्ये येऊन, सिव्हिल पोशाखामध्ये येऊन कशा पद्धतीनं लाठीमार करत होते याचे पुरावे आहेत. पोलिसांनी नेमप्लेट्स काढलेल्या होत्या याचे पुरावे आहेत. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जो ट्रक आंदोलनाच्या दिवशी सकाळी लावलेला होता जंतर मंतर पासून काही अंतरावरती, त्या ट्रकचं सुद्धा आता कुतूहल जे आहे ते समोर येऊ लागलेलं आहे की नेमकं काय झालेलं होतं. ज्या दिवशी 20 जुलैला सकाळी जंतर मंतर ते संसद मोर्चा निघणार होता, त्याच दिवशी सकाळी कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांच्या लक्षात आलं की हा संशयास्पदरित्या ट्रक इथं उभा आहे. त्यांनी सकाळीच तिथं ट्विट पण केलेलं होतं आणि दिल्ली पोलिसांना हे सांगितलेलं होतं की ट्रक लोडेड विथ स्टोन्स हॅव बीन पार्क्ड ॲट जंतर मंतर. व्हाय, कशासाठी आणि दिल्ली पोलिसांना अशा ट्रकची गरज का आहे दगडांनी भरलेल्या? तेव्हा तर दिल्ली पोलिसांनी काहीही उत्तर दिलं नाही. पण आता न्यूज लॉन्ड्रीचे पत्रकार अवधेश कुमार यांनी या संदर्भात खोलात जायचं ठरवलं आणि वेगळंच सत्य समोर आलेलं आहे. तो ट्रक बेवारस ट्रक नव्हता. तो ट्रक असाच कुणीतरी जंतर मंतरवरती सोडलेला नव्हता. तो ट्रक दिल्ली पोलिसांच्या मालकीतला होता. एका अपघातानंतर तो जप्त करण्यात आलेला होता आणि तरी देखील तो इतक्या संशयास्पदरित्या त्याच ठिकाणावर बरोबर आंदोलनाच्या वेळी दगडं भरून कसा काय ठेवण्यात आलेला होता. किती धक्कादायक गोष्ट आहे बघा, की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा परत द्यावी लागली म्हणून हे आंदोलन सुरू केलं, त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी इतक्या कपटी मानसिकतेनं सरकार वागू शकतं. म्हणजे या सरकारला केवळ फोर्स, बळाचा वापर करण्याशिवाय दुसरं कामच जमत नाही का? तिथं पॅलेट गन्स चालवले गेले. पॅलेट गन्स म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की किती गंभीर गोष्ट आहे. दिल्लीच्या राजधानीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या आंदोलनावरती पॅलेट गन्सचा वापर झालेला आहे. 2010 मध्ये आपल्या देशात पहिल्यांदा युपीए सरकारच्या काळामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये जे आंदोलक होते त्यांना रोखण्यासाठी पॅलेट गनचा वापर झालेला होता. त्याच्यानंतर मणिपूरमध्ये झाला. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान 2024 मध्ये शेवटचा वापर झालेला होता. आणि तरी सुद्धा पुन्हा एकदा म्हणजे पोलिसांना हे माहिती होतं की आंदोलन करणारे विद्यार्थी आहेत, तरी सुद्धा पॅलेट गन्स तिथे नेमके आले कसे आणि ते चालवण्याचे आदेश नेमके कोणी दिले? पॅलेट गन्स जरी नॉन लिथल असल्या तरी सुद्धा अनेकदा जर त्या डोळ्यात घुसल्या, जर त्या मानेत घुसल्या तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. आणि सरकारचीच संसदेतली आकडेवारी आहे
2017 ते 18 या काळामध्ये पॅलेट गन्समुळे झालेले मृत्यू 17 होते. या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट आता या ट्रक बद्दलची. हा ट्रक 4 दिवसांपूर्वी म्हणजे 16 जुलैला दिल्लीतल्या याच VIP एरियामध्ये एका अपघातानंतर जप्त करण्यात आलेला होता. 16 जुलैला पहाटे 4च्या सुमारास एका इको कारचा आणि या ट्रकचा अपघात झाला. त्याच्यानंतर तो ट्रक जप्त करून संसद मार्ग पोलीस स्टेशनला आणण्यात आला. पण 4 दिवसानंतर सुद्धा हा ट्रक पोलीस स्टेशनच्या मालखान्यामध्ये उभा राहत नाहीये. तो आंदोलनाच्या स्थळी असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 4 दिवसापूर्वी अपघात झालेला ट्रक अजूनही तुम्ही ऑफलोड केलेला नाहीये. जर समजा त्याच्यामध्ये काही दगड आहेत, माती आहे, इतर काही गोष्टी आहेत, तर त्या तशाच इतक्या संवेदनशील आंदोलनाच्या वेळी कशा काय ठेवल्या गेल्या. आणि त्यावेळी जेव्हा कॉक्रोच जनता पार्टीनं याच्या संदर्भातला व्हिडिओ केला, पोलिसांच्याकडे काहीही उत्तर नव्हतं. आता सुद्धा जेव्हा न्यूज लॉन्ड्रीनं हा रिपोर्ट केला त्याच्यानंतर एक स्पष्टीकरण दिल्ली पोलिसांनी दिलेलं आहे. पण ते वरवरचं स्पष्टीकरण आहे, त्याच्यामध्ये या सगळ्याचं समाधान होत नाही. आता न्यूज लॉन्ड्रीनं जेव्हा या सगळ्या एकतर त्यांनी त्या गाडीचा नंबर बघितला, रजिस्ट्रेशन नंबर, आणि त्याच्यानंतर खोलात जायचं ठरवलं. आणि त्यांच्या लक्षात आलं 1 आठवड्याच्या तपासानंतर की हा ट्रक जो आहे तो एका अपघातामधला आहे. त्याच्या संदर्भातली जी FIR झालेली होती ती 16 जुलैला पहाटे 4:15 वाजता झालेली होती. ट्रकचा नंबर होता HR63E6865 आणि मारुती इको कारला त्यानं धडक दिली फिरोजशाह आणि कस्तुरबा गांधी मार्गच्या क्रॉसिंगच्या इथे, ज्याच्यामध्ये 7 लोक जखमी झालेले होते. आणि त्याच्यानंतर हा ट्रक जो आहे तो पार्लमेंट पोलीस स्टेशनला आणण्यात आला होता. ट्रकचं जे रजिस्ट्रेशन आहे ते केशव कुमार साहनी नावाच्या व्यक्तीवरती आहे. पण जेव्हा त्याच्याशी संपर्क करण्यात आला तेव्हा त्यानं सांगितलं की हा डंपर जो आहे तो त्यानं 2 महिन्यांपूर्वी विकलेला आहे आणि त्याचं अग्रीमेंट सुद्धा त्याच्याकडे आहे. आता या ट्रक बद्दल एकाच पोलीस स्टेशन मधून 3 वेगवेगळे व्हर्जन समोर येत आहेत. म्हणजे एक पोलीस अधिकारी असं म्हणतात की हा ट्रक जो आहे तो पार्लमेंट स्ट्रीटच्या बाहेर लावण्यात आलेला होता आणि ज्या क्षणी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर आम्ही तो भलसावा एरियामध्ये घेऊन गेलो, तिथं तो आम्ही रिकामा केला आणि पुन्हा इथं आणला, असं एका ऑफिसरचं म्हणणं आहे. याच पोलीस स्टेशनचा दुसरा ऑफिसर काय म्हणतो की आम्ही ती कार जी आहे ती जप्त केलेली आहे आणि जेव्हापासून ती मालखान्यामध्ये आहे पोलिसांच्या तेव्हापासून तिचा आत्ता पत्ता जो आहे तो कुणालाही माहिती नाही, आम्ही त्याच्या पुढे काही सांगू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला माहिती होतं की 20 जूनला इतका मोठा मोर्चा निघणार आहे, तर 4 दिवसानंतरचा अपघातातला एखादा दगड भरलेला ट्रक तुम्ही तिथंच कसा काय ठेवू शकता? दिल्ली पोलिसांची ही कामातली कुचराई नाहीये का? याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजे. आता जेव्हा ही सगळी बातमी व्हायरल झाली त्याच्यानंतर दिल्ली पोलीस स्पष्टीकरण देत आहेत की या ट्रक बद्दल म्हणजे त्यांचं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ते असं म्हणतायत, ट्रक नंबर सो अँड सो वॉज डेलिबरेटली डिप्लॉयड बाय दिल्ली पोलीस नियर जंतर मंतर or outside any political party office. These reports are false and misleading. The truck was seized in connection with so FIR. The seized vehicle was initially parked near Parliament Street police station for safe custody and it was later emptied and shifted to a safer place in early hours of 20 July. म्हणजे बघा, आंदोलनाच्या दिवशी जेव्हा व्हायरल झाला त्याच्यानंतर आम्ही तो रिकामा केला असं पोलीस सांगतायत. पण हाच ट्रक नंतर NSUIच्या ऑफिस बाहेर 25 जुलैला सुद्धा कसा काय होता याचं उत्तर मात्र अजून दिल्ली पोलीस देऊ शकलेले नाही. आणि या सगळ्याबद्दलचे प्रश्न जे आहेत ते विचारत राहणं आवश्यक आहे. काल संसदेमध्ये प्रियांका गांधींनी सुद्धा या संदर्भातले काही प्रश्न विचारले आणि संसदेतल्या त्यांच्या भाषणामध्ये नव्या एज्युकेशन मिनिस्टरच्या काही जुन्या वाक्यांवरून सुद्धा गदारोळ झाला. बिल्किस बानोचे जे रेपिस्ट आहेत त्यांची सुटका झाल्यानंतर प्रल्हाद जोशी कशा पद्धतीनं या सगळ्याचं समर्थन करत होते याच्याबद्दलचं एक विधान त्यांनी केलं. त्याच्यावरती सरकारी बाजूंनी खूप आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण जणू काही असं बोललेलोच नाहीये हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण जे या ट्रकच्या बाबतीत झालं तेच या विधानाच्या बाबतीत पण झालं. कारण हे डिजिटल युग आहे, इथं मोबाईल हेच शस्त्र आहे. ही गोष्ट बहुधा या सरकारला
आता आठवत नाहीये, कारण स्वतः प्रल्हाद जोशी या सगळ्याबद्दल काय बोलले होते याचे पुरावे पुढच्या 1.5-2 तासामध्ये काँग्रेसनं समोर आणले. बलात्काऱ्यांच्या बद्दल याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये. जी गोष्ट घडलीये ती कायद्यानुसार घडलीये, असं हेच प्रल्हाद जोशी म्हणत होते. हे लगेचच पुन्हा स्पष्ट झालं. म्हणजे बघा, संसदेमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं विधान करताय आणि त्याचे पुरावे पुढच्या 2 तासामध्ये डिजिटल मीडिया तुम्हाला तुमच्या तोंडावर फेकून मारतं. हेच या जेनझीच्या आंदोलनानं, या जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये करून दाखवलेलं आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं, कुठलंही कमिशन जे काम करू शकणार नाही त्याच्यापेक्षा मोठं काम या मुलांच्या मोबाईलनं करून दाखवलं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? दिल्ली पोलिसांचा हा क्रूर चेहरा आणि हे आदेश नेमके कुणी दिले असतील? तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत आहे. तुर्तास इथेच थांबूयात.